नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत PCB 2025 साठीचे जे MHT CETचे पेपर्स आहेत त्याच्यातले काही निवडक पेपर्स. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत आपल्या PCBचा सगळ्यात पहिला पेपर म्हणजे तो 9 एप्रिलचा शिफ्ट 1चा पेपर. चला तर मग बघूया, कारण तुमचा आणि माझा वेळ खूप महत्त्वाचा आहे. फक्त 10च दिवस आपल्या परीक्षेसाठी बाकी आहेत. शिफ्ट 1 म्हणजेच आपली MHT CETची पहिला अटेम्प्ट जो आहे तो 11 एप्रिलला सुरू होते. त्यामुळे वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊयात. चलो, क्वेश्चन नंबर 1 काय होता मित्रांनो या 9 एप्रिल शिफ्ट 1च्या पेपरमध्ये. शिफ्ट 1 मॉर्निंग शिफ्ट आहे. PCBचा हा पहिला पेपर आहे. चला बघूयात. पहिला क्वेश्चन होता, विच ऑफ द फॉलोइंग इज वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. मित्रांनो, वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन म्हणजे हा क्वेश्चन आहे 11वीचा आणि चॅप्टर आहे एस ब्लॉक एलिमेंट्स. सिंपल तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. मी तुम्हाला पहिलंच म्हणलं की 11वीच्या प्रत्येक टॉपिकवरती एक एक क्वेश्चन फिक्स आहे. तर तुम्ही बघू शकताय जी D 4 नंबरची रिएक्शन आहे CO plus H2O at 673 Kelvin, iron chromate gives carbon dioxide and hydrogen. सरळ टेक्स्टबुक इन्फॉर्मेशन क्वेश्चन आहे. वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन ही कार्बन मोनॉक्साईड आणि वॉटरची रिएक्शन आहे. लेट्स प्रोसीड. क्वेश्चन नंबर 2 कडे जातो आपण. विच फ्रॉम द फॉलोइंग अमायनो ॲसिड्स इज सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये तयार होणारा अमायनो ॲसिड यापैकी कुठला आहे. तर सिंथेसाइज इन आवर बॉडी म्हटल्यानंतर हा अमायनो ॲसिड येतो नॉन इसेन्शियल कॅटेगरीमध्ये. मग नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये या 4 ॲसिडपैकी कोणता ॲसिड आहे मित्रांनो. तर मेथिओनाइन, फेनिलॅलनाइन, व्हॅलिन हे सगळे इसेन्शियल अमायनो ॲसिडमध्ये येतात. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर असेल प्रोलिन. हे आपलं उत्तर असेल मित्रांनो. प्रोलिन हा आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. नेक्स्ट, calculate the energy of photon in electromagnetic radiation having wavelength of 400 nanometers. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय की एक न्यूमेरिकल दिलेला आहे जो की स्ट्रक्चर ऑफ ॲटम वरचा आहे, ओके नाही. आणि तुम्हाला विचारलंय एनर्जी ऑफ फोटॉन. त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत पाहिजे, hc/λ असतो. आता ऑलरेडी तुम्हाला H आहे, C दिलेला आहे आणि वेवलेंथ देखील दिलेली आहे. सो सिम्पली फॉर्म्युला आहे E इज इक्वल टू hc/λ. इफ यू पुट द व्हॅल्यूज 6.626 10 to the power of -34 into velocity of light 3 into 10 to the power of 8 डिवायडेड बाय आपल्याला जी वेवलेंथ दिली ती नॅनोमीटर्समध्ये दिली होती, त्याला मीटर्समध्ये आणायचं असेल तर 10 to the power of -9. आणि मित्रांनो, हे जर सोडवलं तुम्ही सिम्प्लिफाय केलं तुमच्या लक्षात येईल हा 9 मायनस आहे खाली, वरती जाताना प्लस होईल. 9 आणि 8 17, 34मधून 17 गेले 10 to the power of -17 होईल. आणि ह्या 3 ने ह्याला मल्टिप्लाय करून टाका. डिवाइड बाय काय करा, 400 आहे. सो तर या 400चा हा जो 2 आहे तो पण वरती जाताना मायनस, कारण हे जर 2 0 काढले तर हे -19 होईल, कारण ऑप्शनमध्ये सगळीकडे 19 आहे. तर आपलं काम सोपं झालं. आता ह्या 4ने ह्याला डिवाइड जरी केलं, 4 1 4 खाली उरतात 2, 4 6 24, 2 उरतात परत, 4 5 20, 1.65 इंटू 3 जर केलं तर तुम्ही बघू शकता 3 5 15ला 5, 3 6 18, 18 ने 1 19, 3 1 3, 3 1 4. सो तुम्ही जर पाहिलं तर 4.969. आता इथं 4.95 ऑलरेडी आहे, म्हणजे आपलं ऑप्शन बी यायला पाहिजे मित्रांनो, त्याच्या जवळपासचा आन्सर. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.1 मोलार KCl सोल्युशन ॲट 23 डिग्री सेल्सिअस इज. तुम्हाला के दिलं मित्रांनो, हे जे आहे ते काय आहे, के आहे. कंडक्टिव्हिटी के. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा हा क्वेश्चन आहे. रेजिस्टन्स ऑफ सेल कंटेनिंग द सोल्युशन ॲट सेम टेम्परेचर वॉज फाउंड टू बी 50 ओहम. कॅल्क्युलेट द सेल कॉन्स्टंट. सो तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे की के इज इक्वल टू काय येतं, सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स आर. आता विचारलंय का आपल्याला सेल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करा म्हणतोय. देअरफॉर फॉर्म्युला रिअरेंज करा. सेल कॉन्स्टंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे तुमच्याकडे, के इंटू आर. पुट द व्हॅल्यू. के ची व्हॅल्यू आहे मित्रांनो तुमच्याकडे 0.012 इंटू आर ची व्हॅल्यू आहे किती, 50 ओहम. सो 50 आणि 0.012चा गुणाकार जर केला तुमच्या लक्षात यायला पाहिजे की हे 0ला 0 दिला, 5ने आपण मल्टिप्लाय करून टाकूयात, 12 पंचे 60, ओके नाही. सो 5 2 10, 5 1 5,
सो सिम्पली तुम्ही विचार करू शकता किती येते आन्सर याचं, जे पण तुम्हाला रेंजमध्ये आन्सर येईल ते. 0ला 0 दिला, 12×5 = 60. आणि आता डेसिमल पॉईंटचा विषय येतो. एकूण डेसिमल पॉईंट किती पाहिजे, 3. तर 1 2 3 इथे येणार 0.6. सो 0.6 म्हणजेच ऑप्शन ए तुमचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो. ओके, चलो नेक्स्ट. 60% ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज कम्प्लिटेड इन 60 मिनिट. पहा, रेट ऑफ रिएक्शन इंटिग्रेटेड रेट लॉ म्हणजेच केमिकल कायनेटिक्सचा हा क्वेश्चन. असे क्वेश्चन पुन्हा पुन्हा त्याच कॅटेगरीचे रिपीट होत आहेत मित्रांनो. सो 60% ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन कंप्लीट म्हणते, याचा अर्थ 100% जर कॉन्सन्ट्रेशन धरलं, 60% त्याच्यातलं कमी झालं तर हे येईल आपलं 80. कॉन्सन्ट्रेशन रिमेंड ॲट टाईम टी, आणि ते किती असेल 40. ओके, आणि A0 तर तुम्हाला माहिती आहे A0 किती असणार आहे 100. सो दोन्ही गोष्टी तुमच्याकडे आहेत. आपल्याकडे आता काय आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन K इज इक्वल टू 2.303/T into log to the base 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0/80. हा आहे आपला सिम्पलेस्ट फॉर्म्युला. आता आपण याच्यात व्हॅल्यूज ठेवून बघूयात मित्रांनो, आपलं उत्तर आलं पाहिजे. देअरफॉर K इज इक्वल टू, तुम्ही जर बघितलं 2.303 किती वेळेत कंप्लीट होतं आहे, टाईम दिला आहे 60 मिनिट, इंटू लॉग ऑफ, तुम्ही जर पाहिलं A0 100 आहे आणि 80 किती आहे 40. सो लॉग ऑफ 100 डिवाइड बाय 40. तुम्ही जर याचा विचार केला तर हे येतं आहे लॉग ऑफ 2.5. ह्याचा आन्सर काय येते मित्रांनो, 0 0 गेट्स कॅन्सल, 4ने डिवाइड करा 10ला 2.5, आणि 2.5चा लॉग येतो 2.303 इंटू 2.5चा लॉग येतो मित्रांनो 0.39 डिवायडेड बाय 60. आणि हे जर तुम्ही सॉल्व केलं, आता पहा 0.39ला तुम्ही राऊंड ऑफ 4 पण करू शकता. राऊंड ऑफ 4 केलं तर हा गुणाकार तुम्हाला करता येईल. फॉर एक्झाम्पल याला जर आपण राऊंड ऑफमध्ये 0.4 केलं तर तुम्ही तो गुणाकार करू शकता, हो की नाही. 4ने मल्टिप्लाय करा, 4 त्रिक 12, 1 परत 4 त्रिक 12, हा चला 1, 4 दोन्ही 8, 8 आणि 1 9, येस ऑर नो. आणि डेसिमल पॉईंट 1 2 3 4, 1 2 3 4. सो 0.9212 डिवाइड बाय 60. हे जर सॉल्व केलं तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता हा प्लस 0 आहे खाली, 10⁻1 आहे, वरती जाऊन -1 होणार. म्हणजे जर पूर्ण विचार केला तर 0.09212 असं आहे. डिवाइड बाय 6 केलं, डिव्हिजन करून टाका, किती येते हे 0.0. 6 1 6 राहणार मित्रांनो. खाली उरले किती 3, 3 म्हणजे 32, 6 पंचे 30, हो की नाही. तरी पण उरतात 2, म्हणजे 6 त्रिक 18. सो 0.0153 हाला तुमचा K. पण आपल्याला विचारलं आहे काय, टाईम टेकन बाय रिएक्टंट टू डिकम्पोज हाफ ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू, म्हणजे तुम्हाला T हाफ विचारला आहे. सो K इज इक्वल टू आपल्याकडे दुसरा फॉर्म्युला आहे 0.693 डिवाइड बाय T हाफ, हो की नाही. सो तुम्हाला हाफ ऑफ इट्स ओरिजिनल अमाऊंट म्हणताय, म्हणजे T हाफ विचारला होता. सो T हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय काय येईल मित्रांनो 0.0153 किंवा 152 अप्रॉक्स आन्सर आहे आपलं. आता पहा डेसिमल पॉईंट दोघाचा पण आपण 2ने पुढे सरकूयात. 69.3 भागिले याला काय करूयात, आता 2ने घेतला होता, ठीक आहे 3ने घेऊयात, याला 693 करून टाका. याला 693 केलं तर हे किती येईल 15 येईल. सो 15ने राऊंड ऑफ डिवाइड जर केलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे 15ने 693ला डिवाइड करा, 15 चौक 60, खाली उरले 9, 15 सखी 90, हो की नाही. सो 90 46 45 या आसपास तुमचा आन्सर कुठं आहे का बघा. तर 30 असू शकत नाही, 20 असू शकत नाही, 60 असू शकत नाही, 45.3, कारण आपण राऊंड ऑफमध्ये डायरेक्टली आन्सर 0.3 कमी केला होता ना, 15.3 येत होतं. राऊंड ऑफ 15ने डिवाइड केलं म्हणजे आपलं उत्तर काय येणार, थोडंसं जास्त येणार, कारण 0.3 सोडून दिला होता आपण. मग थोडंसं जास्त 46 आलं होतं, त्याच्याजवळचं आन्सर 45.3. द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ इक्विमोलर कॉन्सन्ट्रेशन C1 C2 सेम आहे म्हणते ऑफ कॅल्शियम क्लोराइड आणि युरिया ॲट सेम टेम्परेचर आर 0.6 ATM. हा π1 आहे, हा π2 आहे मित्रांनो, ATM रिस्पेक्टिव्हली. कॅल्क्युलेट वेंट ऑफ फॅक्टर फॉर कॅल्शियम क्लोराइड. सो लक्षात ठेवा पायचा फॉर्म्युला असतो CRT. आता याच्यातल्या कोणत्या गोष्टी कॉमन आहेत, तर π1 इज इक्वल टू CRT, हो की नाही. सो हे तिन्ही कॉमन आहेत, आणि इंटू आपल्याला जर इलेक्ट्रोलाइट असेल तर I1 करूयात. त्यानंतर π2 इज इक्वल टू CRT इक्विमोलर आहे, कॉन्सन्ट्रेशन सेम आहे, इंटू I2 करूयात. आता जर ह्या दोघांचा रेशो घेतला मित्रांनो तर तुम्हाला कॅल्क्युलेशनला सोपं पडतं. π1 अपॉन π2 इज इक्वल टू काय होईल, CRT CRT गेट्स कॅन्सल, कारण तिन्ही कॉमन आहे, सेम आहे.
राहतं काय फक्त I1 डिवाइड बाय I2 राहतं. सो हे कॅन्सल करून टाका. यावरून मग व्हॅल्यूज ठेवा. पाय1 किती आहे 0.6 डिवाइड बाय पाय2 किती आहे 0.25 इज इक्वल टू I1 काढायचं आहे तुम्हाला. I2 युरियासाठी. आता पहा दुसरा कोण आहे, प्रेशर ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड अँड युरिया. युरिया तुम्हाला माहिती आहे मित्रांनो नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी व्हॅलेंट ऑफ फॅक्टर किती घ्यायचा असतो 1 घ्यायचा असतो. त्यामुळे हा 1 घेतला. आता तुम्हाला I1 म्हणजे कॅल्शियम क्लोराईडचा व्हॅलेंट ऑफ फॅक्टर काढता येईल. सो I1 इज इक्वल टू काय येईल सांगा मग. ऑलरेडी हे डिव्हिजन आहे तर याला जर 2 ने पुढे घेतलं तर मला वाटतं हे तुमचं होईल पहा 25. तसंच ह्याचा 2 ने गेला तर 60 भागिले 25 इज इक्वल टू I1. मग हे किती आलं तर तुमचं उत्तर सहज आहे मित्रांनो. 25 दोन्ही 50 आणि राहतात किती 10. 25 चोक 100. I1 इज इक्वल टू तुमचं 2.4 यायला पाहिजे. उत्तर बी असेल. सो खूप सोप्या कॅटेगरीचे न्यूमेरिकल्स प्रत्येक पेपरमध्ये येतात. याच्या अगोदर पण भरपूर पेपर मी अपलोड केलेले आहेत. सो वन ऑफ द इझिएस्ट क्वेश्चन फ्रॉम द सोल्युशन टॉपिक. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. खालीलपैकी इंटेन्सिव्ह कुठला आहे मित्रांनो. इंटरनल एनर्जी एक्सटेन्सिव्ह आहे, मास एक्सटेन्सिव्ह आहे, नंबर ऑफ मोल्स एक्सटेन्सिव्ह आहे, डेन्सिटी हे इंटेन्सिव्ह आहे. डेन्सिटी डझंट डिपेंड अपॉन द अमाऊंट ऑफ मॅटर म्हणून ते इंटेन्सिव्ह आहे. व्हॉट इज EAN ऑफ Mn इन MnCO5. तुम्ही बघू शकता मित्रांनो EANचा फॉर्म्युला काय असतो. EAN इज इक्वल टू Z मायनस एक्स प्लस वाय. त्यातला Z म्हणजे त्याचा ॲटॉमिक नंबर, मायनस एक्स म्हणजे किती इलेक्ट्रॉन दिले. तर त्यांना इलेक्ट्रॉन दिलेच नाहीत कारण CO हा कसा आहे न्यूट्रल टाईप ऑफ लिगँड आहे. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन त्याचा काहीच नाही 0 लिहून टाकूयात. प्लस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स डोनेटेड बाय द लिगँड्स. एक CO 2 इलेक्ट्रॉन देतो. किती आहे तिथं 5 म्हणजे किती होतील मग हे तुम्ही बघू शकताय 5 दोन्ही 10. जर याचा तुम्ही विचार केला तर याचा EAN किती आला मित्रांनो मग चेक करा. 25 अधिक 10 35. सो 35 येणार आहे MnCO5 साठी. नेक्स्ट विच ऑफ द फॉलोइंग ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉलोज हायड्रोलिसिस फॉर्म सेकंडरी अल्कोहोल. खालीलपैकी सेकंडरी अल्कोहोल कोण देतो तर सरळ सरळ अल्कोहोल फिनॉल्स इथरची ही रिएक्शन आहे मित्रांनो. जर फॉर्मल्डिहाइड विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट असेल तर हा देतो प्रायमरी अल्कोहोल. नीट लक्षात ठेवा प्रायमरी अल्कोहोल. अदर अल्डिहाइड कुठला पण असू द्या प्रायमरी फॉर्मल्डिहाइड सोडून ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत तर तुम्हाला मिळणारा जो प्रॉडक्ट आहे तो असतो सेकंडरी अल्कोहोल. आणि जर तुम्ही कीटोन वापरला मित्रांनो RCOR आणि त्याला जर ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिॲक्ट केलं तर मिळणारा हा टर्शरी अल्कोहोल असतो. सो आपल्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये पाहिजे सेकंडरी अल्कोहोल पाहिजे. म्हणजे आपल्याला फॉर्मल्डिहाइड सोडून दुसरा फॉर्मल्डिहाइड तर गेला. हे दोघं तर कीटोन आहेत राहिला हा. सो आपलं करेक्ट आन्सर असेल ॲसिटल्डिहाइड जो की तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल देईल. रिॲक्शन बेस्ड क्वेश्चन होता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. आयडेंटिफाय द इनर ट्रान्झिशन एलिमेंट फ्रॉम द फॉलोइंग. इनर ट्रान्झिशन एलिमेंट कोणता आहे मित्रांनो. हॅफनियम, मॉलिब्डिनम, नोबेलियम, झिर्कोनियम. सो इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे F ब्लॉक एलिमेंट पाहिजे मित्रांनो. तुम्ही बघू शकताय जर तुम्ही सिरीज पाहिला स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनॅडियम, क्रोमियम, मॅंगनीज, फेरस, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक ही झाली तुमची 3D जी की ट्रान्झिशन सिरीज आहे. 4D मध्ये काय येत आहे वाय, झर, नब, मो, टक, रू, र, पड, अग, कड ही तुमची 4D झाली. 5D मध्ये काय येते ला, हफ, ता, वसूल, रे, ऊस, इर, पट, औ, HG. सो तिन्ही सिरीज तुम्हाला दाखवले ज्याच्यातले एलिमेंट इथं दिसत आहेत. तुम्ही जर पाहिलं मित्रांनो तर स्वतः चेक करू शकता. तुम्हाला इथं दिसून येईल लगेचच. पहा याच्यातला मॉलिब्डिनम तुम्हाला इथं दिसतोय. त्याच्यानंतर जर पाहिलं ला, हॅफनियम पण दिसतोय. त्याच्यानंतर झिर्कोनियम पण दिसतोय. म्हणजे हे सगळेच कोण आहे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. मग F ब्लॉक कोणता आहे कोणता राहिला बघा. हॅफनियम गेला, मॉलिब्डिनम गेला, झिर्कोनियम गेला. म्हणजे एकच उत्तर असलं पाहिजे नोबेलियम. ओके दॅट इज द एलिमेंट. आयडेंटिफाय द इलेक्ट्रोलाइट. D&A ब्लॉकचा क्वेश्चन होता तो. आयडेंटिफाय द इलेक्ट्रोलाइट फ्रॉम फॉलोइंग सो दॅट λ0 इज नॉट ऑब्टेन्ड फ्रॉम द ग्राफिकल व्हॅरिएशन ऑफ लॅम्बडा अगेन्स्ट स्क्वेअर रूट ऑफ सी. सो हे जे प्लॉटिंग आहे मित्रांनो ग्राफ प्लॉटिंग ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी ॲप्लिकेबल आहे. कोणासाठी ॲप्लिकेबल आहे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी. कोणासाठी नाही तर वीक इलेक्ट्रोलाइटसाठी नाही. मग आता हे बघा KCl स्ट्रॉंग आहे, H2SO4 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. आता हे सोडियम
पोटॅशियम ॲसिटेट आहे, पोटॅशियम ॲसिटेट, पोटॅशियम हा KOH स्ट्रॉंग बेस पासून आलेला आहे आणि ॲसिटिक ॲसिड वीक आहे, त्यामुळे ओव्हरऑल इलेक्ट्रोलाइट हा सुद्धा स्ट्रॉंगच आहे, कारण ह्याचा जर बेस शोधला या सॉल्टचा तर तो KOH स्ट्रॉंग बेस आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल स्ट्रॉंग बेस आणि वीक ॲसिड त्याचा जो सॉल्ट असतो तो पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. राहिला प्रश्न हा अमोनियम हायड्रॉक्साईड, हा मात्र वीक बेस आहे, त्यामुळे सहजासहजी हा नाही दाखवणार, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. वीक बेस नॉट अप्लाइड. नेक्स्ट, आयडेंटिफाय द क्वांटिटी ऑफ कार्बोहायड्रेट युनिट्स फॉर्म्ड आफ्टर हायड्रोलिसिस ऑफ n मोल ऑफ लॅक्टोज. सो लॅक्टोजचं एक साधं न्यूमॉनिक्स लक्षात ठेवा मित्रांनो, काय ग्लुगल म्हणायचं. लॅक्टोजला काय प्रॉडक्ट आहे, ग्लुगल. ग्लू म्हणजे ग्लुकोज, गल म्हणजे काय लॅक्टोज. सो n मोल लॅक्टोज वापरला तर n मोल ग्लुकोज, n मोल गॅलॅक्टोज, हे त्याचं उत्तर असेल. पाठच ठेवा, या टाईपचे क्वेश्चन सारखे येतात, त्यामुळे तुम्हाला हे पाठांतर करूनच ठेवायचं आहे. येत्या 11 एप्रिलच्या तयारीसाठी तुम्ही काही क्वेश्चन्स ॲज इट इज असणार आहेत मित्रांनो. या सिरीजमधले आहे असे क्वेश्चन्स तुम्हाला दिसायला सुरू होईल तिथं. नेक्स्ट, 24 grams ऑफ कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन to produce 88 grams of carbon dioxide. Find the amount of oxygen used. सो त्यांचं म्हणणं आहे की 24 ग्रॅम कार्बन वापरलाय आणि किती ग्रॅम कार्बन डायऑक्साईड तयार झाला, 88 ग्रॅम CO2 तयार झाला. फाइंड द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. आणि क्वेश्चन कसा फिरवला बघा, कार्बनचा अमाऊंट दिलंय, ऑक्सिजन ह्याचं कार्बन डायऑक्साईडचा अमाऊंट दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यावरून तयार होणार, आणि विचारले काय ऑक्सिजनचं, म्हणजे मुद्दाम म्हणून क्वेश्चन फिरवी केले. ॲक्च्युली आपल्याला फोकस इथं करायचं. 24 ग्रॅम कार्बन असताना ऑक्सिजन किती, रिएक्शन बॅलन्स्ड आहे, तर 16 दोन्ही 32 ग्रॅम आहे. सो 24 ग्रॅमला किती ऑक्सिजन लागला आहे, 32, हो की नाही. कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू प्रोड्यूस 88 ग्रॅम्स. हां, इट्स माय मिस्टेक, मी तुम्हाला थोडंसं करेक्शन करून देतो. याच्यामध्ये जर आपण बेसिक विचार केला मित्रांनो स्टँडर्ड रिॲक्शनचा, तर सध्या तुम्हाला दिसणारं कार्बनचं प्रमाण किती आहे, 12 ग्रॅम आहे. किती आहे, 1 मिनिट, हे एक कार्बन आहे म्हणजे 12 ग्रॅम. 12 ग्रॅमला किती लागायला आहे, इथं लिहितो मी, 1 मिनिट, हे काढू द्या. 12 ग्रॅमला किती ऑक्सिजन लागायला आहे, 32 ग्रॅम लागायला आहे. 12ला 32 लागतोय, मग 24ला किती, इंटू 24 करा. जर इंटू 24 केलं तर 12 दोन्ही 24 येईल, 32 दोन्ही 64. सो 64 ग्रॅम ऑक्सिजन, 24ला किती लागेल, 64 ग्रॅम ऑक्सिजन लागेल. 64 ग्रॅम्स इज द राईट आन्सर. सो क्वेश्चन थोडा स्प्लिट करून विचारलं होतं. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू अबाउट वॅकन्सी डिफेक्ट. वॅकन्सी डिफेक्टच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट कोणती आहे, नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. इट अरायजेस व्हेन पार्टिकल इज मिसिंग फ्रॉम इट्स रेग्युलर साईट, हे तर करेक्ट स्टेटमेंट आहे, म्हणजे आपलं उत्तर नाही. द वॅकन्सी डिफेक्ट कॅन ऑल्सो बी डेव्हलप वेन द सबस्टन्स इज हिटेड. तापवल्यानंतर सुद्धा वॅकन्सी डिफेक्ट तयार होतो, हे पण ट्रू आहे, म्हणजे उत्तर नाही. इन दिस मास ऑफ सबस्टन्स डिक्रीजेस, करेक्ट आहे, सबस्टन्सचं मास डिक्रीज होतं, म्हणजे हे पण उत्तर नाही. आता राहिला प्रश्न एकच, डी चेक करा. द डेन्सिटी ऑफ क्रिस्टल रिमेन्स सेम वेन द वॅकन्सी डिफेक्ट इज क्रिएटेड. पहा, हे चुकीचं आहे. डेन्सिटी सेम राहत नाही तर ती काय होते, पार्टिकलच्या मिसिंग असण्यामुळे डिक्रीज होते. सो दिस इज अवर आन्सर, नॉट ट्रू मध्ये हे येईल. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट अबंडंट चाल्कोजन्स. खालीलपैकी चाल्कोजन्स कोणता आहे जो की मोस्ट अबंडंट. सो ऑक्सिजन फॅमिली मित्रांनो, याच्यापैकी तुम्ही जर बघितलं तर सगळ्यात जास्त ऑक्सिजन आहे, जवळपास 21% तुम्हाला मोस्ट अबंडंट मध्ये तोच दिसणार आहे. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स. हां, मोस्ट अबंडंट मध्ये आणखी एक गोष्ट आहे मित्रांनो, 46% अर्थ क्रस्ट मध्ये त्याचं प्रमाण आहे, जे की खूप जास्त इतर एलिमेंटच्या तुलनेला. त्यामुळे ऑक्सिजन इज द आन्सर असणार आहे आपलं. पी ब्लॉकचा क्वेश्चन होता. व्हॉट इज द नंबर ऑफ मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स अँड हायड्रोजन ॲटम्स रिस्पेक्टिव्हली प्रेझेंट इन द n मोल ऑफ मॉलिक्यूल रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. जर तुम्ही बघितलं तर ह्याचं स्ट्रक्चर काढू आपण. C ट्रिपल बॉन्ड, म्हणजे इथं H राहिले एकच. त्याच्यानंतर ह्या कार्बनला इकडं 3 बॉन्ड आहेत आणि इकडे डायरेक्ट क्लोरीन आहे. सो तुम्ही बघू शकताय कार्बन किती आणि हायड्रोजन किती आहे, प्रेझेंट इन n मोल ऑफ मॉलिक्यूल रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. सो कार्बन किती आहे तिथं, C2HCl हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कार्बन 2 आहेत, सो हा झाला 2n, आणि हायड्रोजन किती आहे, n. सो 2n ॲज 2n हे आपलं उत्तर असलं पाहिजे, 2n अँड n, कारण रिस्पेक्टिव्हली बनतं ते. कार्बन 2n झाला, हायड्रोजन n झाला, ऑप्शन सी. ओके. नेक्स्ट, फॉर अ सर्टन रिएक्शन डेल्टा H0 219 kilojoules and delta S0 -21 joules per Kelvin, find the व्हॅल्यू ऑफ डेल्टा G0. मित्रांनो, आपल्याकडे इक्वेशन काय आहे, डेल्टा G0 इज इक्वल टू, बोला लवकर, डेल्टा H0 मायनस T डेल्टा
S0, हो की नाही. हे सिम्पल थर्मोडायनॅमिक्स मधला फॉर्म्युला आहे आपला, स्टँडर्ड चेंज इन गिब्स एनर्जी. तर इथं जर आपण डेल्टा G0 काढायचं म्हणलं तर ह्याची व्हॅल्यू ठेवूया 219, पण हे किलो जूल दिलंय तर याला आपण 3 0 देऊन टाका, म्हणजे ते झालं जूल्स. मायनस टेम्परेचर किती आहे मित्रांनो पहा, फॉर रिएक्शन. ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डेल्टा G0. आता दिलं नाही म्हणजे रूम टेम्परेचर झाला. रूम टेम्परेचर किती असतं 27 म्हणजे 300 केल्विन. सो इनसाइड द ब्रॅकेट करूया आपण 300, ओके नाही. डेल्टा S तुमचा ऑलरेडी दिलाय, किती दिलाय -21 जूल्स आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्ही हे सॉल्व्ह केलं मित्रांनो तर तुम्ही बघू शकता 21 त्रिक 63 म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस, 2,19,000 प्लस 6,300 ह्याचा गुणाकार आणि मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हे जर ॲड केलं तर तुमच्या लक्षात येईल हे किती येत आहे 0 0 3 ला 3 आणि 3 नंबर झाले 6 9 6 15 ला 5 हातच्याला 1 1 आणि 1 2 आणि 2 ला 2. तर आपल्याला जर बघायचं झालं तर एवढा डेल्टा G0 काय येईल तुमचा जूल मध्ये येणार आहे. पण त्यांनी काय दिलंय किलो जूल, तर परत एकदा डेसिमल पॉईंट 3 ने इकडे अडकवा म्हणजेच हे किती येईल 225.3 समथिंग किलो जूल्समध्ये जायचं असेल तर 225 आपलं उत्तर इथं आहे राऊंड अपमध्ये. आयडेंटिफाय प्रोडक्ट पी इन द फॉलोइंग रिएक्शन. मित्रांनो ॲसिटामाइड दिलाय तुम्हाला हा वाला, सिंपल रिएक्शन आहे रिडक्शनची, हो की नाही. त्याला जर तुम्ही रेड्यूस केलात तर साहजिकच सोडियम इन इथेनॉल आहे, तर मिळणारा प्रोडक्ट ह्याचं सिंपल रिडक्शन होतं. सीओचं कन्वर्जन CH2 मध्ये होतं, म्हणजेच हा कोण झाला इथिल अमाइन किंवा त्यालाच आपण काय म्हणतो इथेनॉमाइन. सो करेक्ट आन्सर इज सी. व्हॉट इज IUPAC नेम ऑफ ग्लायऑक्झल. ग्लायऑक्झलचा IUPAC नेम मित्रांनो हे, कारण CHO याचं नाव येतं इथेन डायल. सिम्पलेस्ट क्वेश्चन. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ बायोडिग्रेडेबल पॉलिमर. परत एकदा बायोडिग्रेडेबल हे पहा, हे कुठं आलंय तुमचं स्टायरीन फॉर्ममध्ये आलं. त्याच्यानंतर इथं पण तुम्ही बघा सायनाइड आहे, म्हणजे हा विनिल सायनाइडच्या फॉर्ममध्ये वगैरे आला. हा काय आहे तुमचा PVC आहे. सो हे जे आहेत सगळे हे सॉर नो पॉलिविनिल सायनाइड. ओके, हा तर तुमचा स्टायरीन फॉर्ममध्ये आला. सो थर्मोकॉल म्हणू शकता याला. बायोडिग्रेडेबलमध्ये फक्त हा एकच आहे जो की PHBV मध्ये येतो, पॉलीहायड्रॉक्सी ब्युट्रेट व्हॅलरेट. सो एक तुमचा ब्युटॅनोइक ॲसिड असतो आणि एक व्हॅलरिक ॲसिड असतो. तर तुम्ही हा जो पार्ट आहे कुठला त्याचा एक पार्ट सपोज इथून जर कन्सिडर केला तुम्ही COOH धरूयात आपण, सपोज इथून जर कन्सिडर केला तर तुमच्या लक्षात येईल इथं कार्बन किती येते 1 2 3 4 आणि तसंच ह्याला जर कन्सिडर केला तर इथं कार्बन तुमचे किती यायले ते पण बघा 2 3 4 5. सो इथं 4 कार्बन आहे, इथं 5 कार्बन, म्हणजे ब्युटरेट पण आहे व्हॅलरेट पण आहे. बायोडिग्रेडेबल पॉलिमर हाच येणार आहे तुमचा ऑप्शन ए. आयडेंटिफाय अन अल्डिहाइड यूज्ड इन मार्गारीन अँड फूड फॉर इट्स बटरी ऑर्डर. सो मार्गारीनमध्ये वापरला जाणारा ब्युटरल्डिहाइड. सिंपल टेक्स्ट बुक क्वेश्चन आहे, डोळे झाकून तुम्हाला उत्तर येऊ शकतं, पाठांतर चांगलं पाहिजे. नेक्स्ट, कन्सिडर द रिएक्शन. हे पहा तुम्हाला रिएक्शन दिलेली डायरेक्टली त्यांनी आणि या रिएक्शनवरून त्यांनी काही डेटा तुम्हाला प्रोव्हाइड केला. ह्या केमिकल कायनेटिक्समधला हा क्वेश्चन आहे. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ SO4 ऑफ ॲट अ पर्टिक्युलर टाइम इज. तुम्हाला SO4चा रेट ऑफ फॉर्मेशन दिलेला आहे. सो याचा अगोदर आपण इक्वेशन लिहूयात. जर तुम्ही इक्वेशन बघितलं तर हे इक्वेशन असं लिहिता येईल आपल्याला. पहा पूर्ण रिएक्शन लिहायचं आहे. -1/3 घ्यावं लागेल. d ऑफ I मायनस अपॉन dt इज इक्वल टू मायनस DS2O8 मायनस मायनस डबल लिहून टाकूयात अपॉन dt इज इक्वल टू, आता प्रॉडक्ट येतील तर मायनस येणार नाही प्लस येणार, d ऑफ I मायनस बघ नाही अपॉन dt इज इक्वल टू, हे 2 आहे तर 1/2 पण मायनस नाही प्लस येणार, d ऑफ SO4 2 मायनस डिवायडेड बाय dt. सो तुम्ही जर पाहिलं मित्रांनो, आता काय विचारले त्यांनी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d अपॉन dt ऑफ I3 मायनस. सो I3 मायनस शोधा कुठे आहे, I3 मायनस इथं तुमचा प्रॉडक्ट आहे हा I3 मायनस लिहायचं राहिलं होतं माझं. ह्या दोघांना कम्पेअर करा म्हणते ते, आणि तुमच्याकडे ऑलरेडी SO4चा रेट दिलेला आहे म्हणजे हे दिलेलं आहे. सो d ऑफ I मायनस I3 मायनस डिवायडेड बाय dt इज इक्वल टू, हे किती होतं 1/2. ऑलरेडी ह्याचा रेट दिलाय, किती दिलाय 2.2 × 10⁻⁻². तर सिंपल डिवाइड करायला हे किती आलं मग
1.1 येते मित्रांनो. 1.1 10⁻⁻². कुठं उत्तर आहे बघा 1.1. ऑप्शन एचं त्याचं उत्तर असलं पाहिजे. मी एक सांगू का, हे क्वेश्चन दिसायला लांबलचक दिसतात, ॲक्च्युली ह्याचे आन्सर खूप सोपे असतात. तुम्ही आता एवढे सगळे पेपर मी सोडवून दिलेत, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस होऊन जाईल, कारण अशाच टाईपचे क्वेश्चन सारखे सारखे विचारले जात आहेत, हो की नाही. चलो नेक्स्ट. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड टू रेड्यूस कम्प्लिटली 0.1 मोल ऑफ Al3+ आयन. हे पहा, हा आहे आपला Al3+ आयन, ह्याला कम्प्लीट रेड्यूस करा म्हणतोय. मग Al सॉलिड करा, किती इलेक्ट्रॉन लागतील? 3 इलेक्ट्रॉन, हो की नाही. सो 1 मोल जर तुम्हाला ॲल्युमिनियम तयार करायचं असेल सॉलिड फॉर्ममधला तर 3 मोल्स इलेक्ट्रॉन लागायले. पण दिलंय किती आता त्यांनी? 0.1 मोलला किती लागतील? मग 1 मोलला एवढे लागते 3 मोल म्हणल्यावर 0.1 मोलला सुद्धा किती लागतील? 0.1 मोलला सुद्धा 0.3 मोल्स इलेक्ट्रॉन्स लागतील. पण आता विचारलंय काय? 0.1 मोल देऊन इलेक्ट्रॉनचा नंबर विचारलाय. मग आपल्याला मोल म्हणल्यानंतर अवोगॅड्रोज नंबरने याला मल्टिप्लाय करा. सो 0.3 हे मोल्समध्ये इंटू Na करा, तुम्हाला तुमचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मिळतील. सो 0.3 इंटू 6.022 10⁻23 करून टाका. हे जर गुणाकार केला 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 0, त्याच्यानंतर 3 सख 18. सो 18 डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 18 पॉईंट. आता 18 पॉईंट इंटू 10⁻⁴ किती आहे? माझं काही चुकलं, हां डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 4 4 नंतर डेसिमल पॉईंट म्हणजे इथं 1.8 आलं पाहिजे मित्रांनो. 1.8 10⁻23. 1.8 कुठं दिसतंय? ऑप्शन ए मध्येच आहे. सो सोपा क्वेश्चन होता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स हॅज हायेस्ट लॅटिस एनर्जी? मित्रांनो कोणता क्वेश्चन कुठल्या याच्यातला ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. हायेस्ट लॅटिस एनर्जी. लॅटिस एनर्जी म्हणलं की केमिकल बॉन्डिंग, हो की नाही. केमिकल बॉन्डिंगमध्ये या पॉईंटचा लॅटिस एनर्जीचं रिलेशन जे असतं मित्रांनो ते कसं असतं? स्मॉलर द कॅटायन. परत एकदा लक्षात ठेवा, स्मॉलर कॅटायन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लॅटिस एनर्जी. मग स्मॉलर कॅटायनमध्ये तुम्हाला सगळेच कॅटायन जर विचारात घेतले, फ्लोरीन तर तुमचा हॅलोजन आहे, तर हे सगळे कुठल्या ग्रुपला बिलॉंग करायला? लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिझियम. तर सर्वात लहान वरती राहणार ना, कारण डाऊन द ग्रुप काय होते? एस ब्लॉकमध्ये साईज वाढत जाते. सो ही साईज जर वाढत जात असेल तर सगळ्यात छोटा लिथियम आहे, तो काही इथं नाही राहिला. कोण मग? सोडियम. तर आपलं उत्तर NaF असेल, कारण सगळ्यात स्मॉलर कॅटायन जेवढा त्याच्या हायेस्ट लॅटिस एनर्जी असते, म्हणून लिथियम नसल्यामुळे सोडियमचा नंबर लागला. आयडेंटिफाय लिनियर पॉलिमर फ्रॉम द फॉलोइंग. मित्रांनो लिनियर पॉलिमर मेलामाइन नसतो, बॅकलाइट नसतो, लो डेन्सिटी हा पण ब्रँच्ड असतो, हा एकच राहिला जो की सरळ असतो, हाय डेन्सिटी पॉलिथिन. व्हॉट इज द मॅक्सिमम नंबर ऑफ ईस्टर लिंकेजेस इन ट्रायग्लिसराइड? नावातच अर्थ आहे मित्रांनो, ईस्टर लिंकेजेसमध्ये किती ईस्टर लिंकेजेस असतील? 3. सिंपल क्वेश्चन होता. आयडेंटिफाय द कंपाऊंड फ्रॉम द फॉलोइंग सो दॅट ओसॉल्ट डायल्युशन लॉ इज नॉट ॲप्लिकेबल. खालीलपैकी कोणाला ओसॉल्ट डायल्युशन लॉ ॲप्लिकेबल नाही? तर ओसॉल्ट डायल्युशन लॉ हा एकतर डायल्यूट सोल्युशन्सला ॲप्लिकेबल असतो आणि वीक इलेक्ट्रोलाइट्सला ॲप्लिकेबल असतो. तुम्ही जर बघितलं कोणाला ॲप्लिकेबल नाही याचं उत्तर जर तुम्ही पाहिलं, अमोनियम हायड्रॉक्साईड वीक आहे, कार्बोनिक ॲसिड वीक आहे, HTS वीक आहे. हा जो आहे मित्रांनो तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे ओसॉल्ट डायल्युशन लॉ त्याला मात्र ॲप्लिकेबल होऊ शकत नाही, नॉट म्हणते. नेक्स्ट. What is the number of alkyl groups? What is the number of alkyl groups attached with n atom of amines formed from 4n moles of RX? तुम्हाला किती वापरायचं आहे? RX 4 वापरायचं. आणि अमोनिया सोबत किती अटॅच होतील म्हणते? तर अमोनिया हे 3 हायड्रोजन तर रिप्लेस करतोच, म्हणजेच काय येईल? HX येणार. किती येणार आहेत HX? 4 आहेत. आता 3 आहेत म्हणल्यावर 3च HX येणार, -3 HX येणार, हो की नाही. 3 HX गेले. आता राहिला कोण? नायट्रोजनचा लोन पेअर पण आहे, म्हणजेच हा काय करू शकतो? R4n+ आणि X-. एस आर नो? असं आपण ह्याला कन्सिडर करू शकतो. सो हाऊ मेनी मोल्स ऑफ अल्किल ग्रुप्स? त्याचं उत्तर काय असेल मग? 4. विच अमंग द फॉलोइंग इज व्हिनिलिक हॅलाइड? मित्रांनो व्हिनिलिक हॅलाइड म्हणजे डबल बॉन्डेड कार्बनला डायरेक्टली कोण अटॅच असला पाहिजे? हॅलोजन. आणि तो कुठे अटॅच आहे? ऑप्शन बी मध्ये अटॅच आहे. सो करेक्ट ऑप्शन इज बी. पहिला तर ॲलिलिक आहे, हो की नाही. तिसरा तर ट्रिपल बॉन्ड आहे नाही, आणि हा तर बेन्झिलिक आहे, त्यामुळे ऑप्शन बी. विच फ्रॉम द फॉलोइंग इज अ ट्रान्झिशन एलिमेंट अँड ऑल्सो इन्क्लुडेड ॲज अ पोस्ट ॲक्टिनाइड एलिमेंट? ट्रान्झिशन पण आहे आणि पोस्ट ॲक्टिनाइड पण आहे. सो पोस्ट ॲक्टिनाइड रुदरफोर्डियम आहे मित्रांनो, 104 वाला. ट्रान्झिशन सिरीजच्या नंतर जस्ट हे तर ट्रान्झिशनमध्ये येते,
की नाही, त्यामुळे एकच राहिला पोस्ट ॲक्टिनाइडमध्ये 104 रुदरफोर्डियम. विच इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिलीज इन द कन्व्हर्जन ऑफ C2O4 म्हणते. C2O4 टू -2CO2 असं कन्व्हर्जन जर घेतलं. आता इथं कार्बनचा ऑक्सिडेशन नंबर काढा. 4 2 8 हो नाही, 8 मधून 2 गेले 6, 6 भागिले 2 3 म्हणजे हे +3 आहे. आणि इथं जर बघितलं तर किती आहे +4 आहे. +3चा +4 झाला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन इज लॉस्ट. एक कार्बन जर 1 इलेक्ट्रॉन देत असेल तर 2 कार्बन आहे तिथं, 2 कार्बन किती देणार, 2 इलेक्ट्रॉन्स देणार. 2 इलेक्ट्रॉन्स रिलीज्ड. नेक्स्ट, विच फ्रॉम द फॉलोइंग इज द स्ट्रॉंगेस्ट हॅलोएसिटिक ॲसिड. मित्रांनो, हॅलोजन ॲसिड स्ट्रॉंग असण्याचं कारण लक्षात घ्या. समजा हा आपला CH2 पार्ट आहे, हा आपला COOH. ओके, आणि इकडे जर तुम्ही हॅलोजन अटॅच केला अल्फा पोझिशनला तर हा विड्रॉइंग आहे, म्हणजे -I इफेक्ट इकडे दाखवणार आहे याचा. ओके नाही, ओढून घेतो. आता ज्यावेळी हा प्रोटॉन निघून जातो, तुम्ही विचार करा, कार्बोक्सिलिक ॲसिड वीक ॲसिड असतं, COO- प्रोटॉन गेला आणि हा जो राहिला आता तो कोण आहे तर कार्बोक्सिलेट एनायन आहे. हा आहे आपला कार्बोक्सिलेट एनायन आणि हा स्टेबल असला पाहिजे. हा जास्त स्टेबल केव्हा, ह्या ऑक्सिजनचा निगेटिव्ह चार्ज जर इकडं शेअर होत असेल या स्ट्रक्चरमध्ये तर तो स्टेबल आहे. मग इथं ओढून घेणारा जास्त पाहिजे. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, F- इज ग्रेटर दॅन Cl- इज ग्रेटर दॅन Br इज ग्रेटर दॅन I. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची आहे, म्हणून फ्लोरो ॲसिटिक ॲसिड हा स्ट्रॉंगेस्ट हॅलो ॲसिटिक ॲसिड असेल, कारण त्याचा जो कॉन्ज्युगेट बेस असतो हा वाला तो स्टेबल असतो, सगळ्यात जास्त स्टेबल असतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग अल्केन्स डज नॉट एक्झिबिट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता पहा, ब्युटेनला आयसोब्युटेन आहे, पेंटेनला निओपेंटेन आहे, हेक्झेनला पण तसे स्ट्रक्चर आहेत. कमीत कमी कार्बन प्रोपेनला, ज्याला स्ट्रक्चर पॉसिबलच नाही वेगवेगळं, म्हणून तो नॉटमध्ये येतो. कॅल्क्युलेट द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इफ द टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इज 4.0 × 10⁻⁻23. सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे तुम्हाला सिंपल क्यूबिक युनिटचा πa³ म्हणजेच पार्टिकलचा व्हॉल्यूम, एका पार्टिकलचा व्हॉल्यूम इंटू 0.5237 इंटू a³ असते. ऑलरेडी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिला आहे मित्रांनो, किती आहे 0.5237. हे त्याचा शॉर्टकट ट्रिक फॉर्म्युला आहे, कारण ह्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन तेवढं येतं मित्रांनो. π/6 केलं तर हे 5237 येतं, इंटू a³. तर हे a³ तुम्हाला इथं लिहून ठेवायचं आहे. a³ ऑलरेडी व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दिला आहे, त्यामुळे डायरेक्ट घ्यायचं आपल्याला, त्याला काही जास्त भानगड करीत बसायची गरज नाही. व्हॉल्यूमच आहे तो, ए नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट घेतो मी त्याला. 4.0 10⁻⁻23. आणि तुम्ही जर हा गुणाकार बघितला तर तो किती येतो 10⁻⁻23. 4ने मल्टिप्लाय करा, 7 × 28, 4 4 त्रिक 12, 12 आणि 13 14, परत 4 2 8 9 10 होईल. हा चला 1 4 5 20, 20 आणि 1 21. सो डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 हो नाही, इथं येईल. पण डेसिमल पॉईंट आता पहा, हां डेसिमल पॉईंट किती आहे 1 2 3 4, 1 2 3 4 इथे आहे ना. 2.1 पाहिजे आन्सर. 2.1 वाला कुठे आहे बघा, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग गॅस हॅज हाय पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इन एअर. सगळ्यात सिंपल आहे मित्रांनो, नायट्रोजनचं जे पर्सेंटेज आहे सगळ्यात जास्त असतं 78%. ऑक्सिजन जो असतो तो असतो नियर अबाउट 20.95 म्हणजे 21%. आणि बाकीचे ऑदर्समध्ये येतात. CO2चं पण किती असतं तर 0.03% आहे. आणि आर्गॉन त्याच्यापेक्षा कमी पर्सेंटेजमध्ये सगळंच यायला लागले. मग आता तुम्ही हे पहा, उरलेल्या 1% सगळे हे 99% इथंच झालं, त्यामुळे हायेस्ट नायट्रोजन असतो. द रेट लॉ फॉर द रिएक्शन, तुम्हाला रिएक्शन दिलेले, त्याचा रेट लॉ पण दिलेला आहे. व्हॉट इज द ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन. सो ओव्हरऑल ऑर्डर काढायची असेल तर काय करावं लागत असतं C+D, कारण ओरिजिनली काय आहे x + y असतं, इथं C+D दिलं आहे तर C+D ही त्याची ओव्हरऑल ऑर्डर ऑफ रिएक्शन असेल, कारण A कॉन्सन्ट्रेशनचा एक्सपोनंट प्लस B कॉन्सन्ट्रेशनचा एक्सपोनंट त्याची बेरीज म्हणजे ओव्हरऑल ऑर्डर असते. कॅल्क्युलेट द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर इफ बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.7 मोलार सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल सॉल्यूट इज, एवढं दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे इथं मोलॅलिटी पण सोल्युशनची दिली आहे. बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर हा पण दिलेला आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय काढा म्हणतंय, मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट म्हणजेच ΔTB काढा म्हणते. आणि ΔTB काढण्यासाठी मग तुम्हाला काय करावं लागेल तेच आहे, कॅल्क्युलेट द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट. सॉरी इट्स माय मिस्टेक. आता आपल्याला काय काढायचं आहे ΔTB नाही, ΔTBचा डेटा दिला आहे, तुम्हाला काढायचा आहे KB.
काय काढायचं आहे KB. आपल्याकडे फॉर्म्युला आहे मित्रांनो डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. हो की नाही. सो देअरफॉर KB इज इक्वल टू काय येईल डेल्टा TB अपॉन M. पण डेल्टा TB साठी तुम्हाला डेटा दिला आहे ऑलरेडी. काय असतं सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट मायनस सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट डिवायडेड बाय मोलॅरिटी. ऑलरेडी सोल्युशनचा बॉइलिंग पॉईंट किती दिला आहे बघा नॉन व्होलेटाईल सोल्यूट. सोल्यूटचा दिला आहे किती TB0. हां सोल्युशन ऑफ नॉन व्होलेटाईल सोल्यूट बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.7 मोलार दिलेलं आहे. ओके मोलॅरिटी पण दिलेली आहे ते आपण डिव्हिजनमध्ये घेऊया 0.7. आणि तुम्हाला दोन गोष्टी काय दिलेल्या आहेत पहा. कॅल्क्युलेट द मोलार एलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ वॉटर इफ बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन त्या दिलेलं आहे. किती दिलेलं आहे 373.5 केल्विन सोल्यूट. आणि बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर प्युअर सॉल्व्हंट तर किती आहे 15. सो आपल्याला काय करायचं आहे सोल्युशनचा जास्त असतो TB मायनस TB0. सोल्युशनचा किती दिला आहे तो बघा. सोल्युशनचा दिला आहे 373.5 मायनस हे किती दिला आहे प्युअर वॉटरचा 373.15. जर हे डिव्हिजन तुम्ही केलं तर हे येतं 0.35 भागिले 0.7. आणि हे डिव्हिजन जर सोडवलं तुम्ही तर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे मित्रांनो. डेसिमल पॉईंट दोघाचा एक ने सरकवा 3.5 डिवायडेड बाय 7. जर उत्तर काढलं तर हे येईल 7×5 म्हणजे 0.5 कुठं दिसतंय पहा 0.5 इज द आन्सर. खूप सोपा क्वेश्चन होता हा पण. कॅल्क्युलेट द वर्क डन इन फॉलोइंग रिएक्शन. वर्क डन ज्यावेळी रिएक्शन दिलेली असते मित्रांनो तर गॅसेस रिएक्शन आहे ह्याचं काउंट करा. W इज इक्वल टू मायनस डेल्टा NGRT असं असते. मग मायनस डेल्टा N काढायचं आपल्याला. अगोदर डेल्टा N काढून घेऊयात. किती डेल्टा N बघा बरं तुम्हीच इनसाइड द ब्रॅकेट N2 मायनस N1 असते RT. ओके नाही. सो मायनस N2 किती आहे आपला 1 मायनस हे दोघे गॅसेस आहेत म्हणजेच 2. R ची व्हॅल्यू दिलेली आहे किती 8.314 इंटू टेम्परेचर किती दिलेलं आहे पहा. कॅल्क्युलेट द वर्क डन ऑफ द रिएक्शन. हां त्याच्यासाठी तुम्हाला टेम्परेचर ॲट 27 डिग्री सेल्सिअस दिलं आहे म्हणजे 300 केल्विन दिलं आहे. सगळंच तुमच्याकडे आहे. आता हे 1 - 2 म्हणजे -1 -1 +1. मग हे +1 झाला ओव्हरऑल हा +1 आहे इंटू 8.314 इंटू 300 म्हणजे फक्त दोघाचाच ह्या गुणाकार करा. 8 त्रिक 24 किंवा डायरेक्टली बघा 0 0 3 चौक 12ला 2 3 1 3 3 1 4 3 त्रिक 9 त्याच्यानंतर 3 8 24 डेसिमल पॉईंट 1 2 3 1 2 3 2494 कुठं आहे बघा 2494 ऑप्शन सी मध्ये आहे. सो ते करेक्ट आन्सर असेल तुमचं. ॲट 298 केल्विन pH ऑफ सोल्युशन इज 13. व्हॉट इज द नंबर ऑफ H3+ आयन्स प्रेझेंट इन 1 ml ऑफ दिस सोल्युशन. आता इथं पण घोटाळा केला. फक्त H3+ आयन्स जर विचारलं असतं तर थांबलो असतं आपण परत 1 ml ला जायचं. मग अगोदर काय करूया आपण pH दिलाय ना pH चा फॉर्म्युला काय असतो pH इज इक्वल टू निगेटिव्ह लॉग ऑफ H3O+ आयन. ओके नाही किंवा H+ आयन. आता आपल्याला जे काढायचं ते डाव्या बाजूला घ्या. निगेटिव्ह लॉग ऑफ H3O+ आयन इज इक्वल टू pH. हे ऑलरेडी किती दिलाय pH 13 दिलाय घेऊन टाकला. आणि हे झालं तुमचं निगेटिव्ह लॉग ऑफ H3O+. मग हा निगेटिव्ह ह्याला देऊन टाका. ओके नाही. सो log of H3O+ आयन इज इक्वल टू -13. आता तुम्हाला काय करायचं लॉग पण ह्याचा काढून टाका. मग राहिला काय देअरफॉर H3O+ आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ -13. कारण ह्याचा लॉग काढला तर ह्याचा अँटी लॉग बघावा लागेल. आणि हे जर तुम्ही बघितलं तर हे येते बघा H3O+ चा 10⁻⁻13 हे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आलं. पण हे किती आहे पर लिटर आहे. 1 लिटरला हे एवढं असतं H3O+. आता विचारलंय किती 1 ml ला विचारलंय. 1 ml म्हणजे 1000चा किती 1 पार्ट. याचा अर्थ काय होईल मग बोला लवकर. 1 ml साठी किती होईल 10⁻⁻13 आणि 1 ml साठी घ्यायचा हे 13 आहे तर हे -3 ॲड होईल त्याला. ओके नाही म्हणजे 10⁻⁻16 झाला. अरे 10⁻⁻16. आता तुम्हाला ते लिटर्समध्ये घेताना 10⁻⁻16 1 ml ला अवोगॅड्रोज नंबरला किती येईल तर 6.022 10⁻23 हे झालं तुमचं लिटरसाठी. ml साठी काय करा 16 त्याच्यातून मायनस करा 6.022 10⁻16 जर गेले तर हे राहते 7 म्हणजे ऑप्शन ए येईल त्याचं.
नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स हॅज हायेस्ट बॉइलिंग पॉईंट. सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉईंट कोणाचा असतो मित्रांनो? तुम्ही जर पाहिलं हे ब्रोमोब्युटेन आहे 4 कार्बन, हे 1 ब्रोमो 2 मेथिल प्रोपेन, तर हे 3 आहे तर हे 1 म्हणजे हे पण 4 कार्बन आहे. परत 2 ब्रोमोब्युटेन, हे पण ब्रोमिन आहे पण 2 नंबरला, इथं 1 नंबरला, इथं 2 नंबरला, इथं पण 4 कार्बन. 2 ब्रोमो 2 मेथिल प्रोपेन म्हणजे इथं पण 1 अधिक 3 4. सो सगळीकडं हे सगळेच एकमेकांचे आयसोमर्स आहेत. मग ज्यावेळी आयसोमर्स असतात त्यावेळी बॉइलिंग पॉईंटचा रूल काय मित्रांनो? आयसोमर्स असतील तर बॉइलिंग पॉईंटचा रूल काय असतं? स्ट्रेट चेन अल्केन्सचा बॉइलिंग पॉईंट काय असतो? जास्त असतो ब्रँच्ड चेनपेक्षा. मग सगळ्यात जास्त स्ट्रेट सरळ असणारा फक्त हा एकच आहे ना, 1 ब्रोमोब्युटेन, एका सरळ रेषेत आहे. हा जर तुम्ही बघितला तर स्ट्रेट चेनमध्ये यायला, ओके नाही? सो ह्याचा बॉइलिंग पॉईंट, बाकीच्या त्याच्या हे तिन्ही आयसोमर्स आहेत त्याचे, हे सगळे ब्रँच्ड आहेत. तुम्ही काढून पण बघू शकता क्रॉस चेक करून बघण्यासाठी, म्हणून मग याचा सगळ्यात जास्त असेल. आयडेंटिफाय द लिगँड्स प्रेझेंट इन पेंटाअमाइन कार्बोनॅटो कोबाल्ट थर्ड क्लोराइड. सो पेंटामाइन म्हणजे अमोनिया किती झाले तुमचे? 5. त्यानंतर कार्बोनॅटो म्हणजे काय झाला? CO3. कोबाल्ट म्हणजे कोबाल्ट, जे काय असेल ते चार्जेस पुन्हा बघू. तर कोण लिगँड्स आहेत विचारलंय? अमोनिया एक आहे, CO3 एक आहे. अमोनिया आणि CO3, ऑप्शन सी इज द राईट आन्सर. कारण बाकी दुसऱ्या ठिकाणी अमोनिया क्लोरीन, क्लोरीन कार्बोनेट, अमोनिया कार्बोनेट क्लोरीन नाही. सो जो क्लोराईड असतो मित्रांनो तो बाहेर आहे, इकडे आहे क्लोराईड. त्याला न्यूट्रलाइज करायला तुम्ही विचार करू शकता. हे मायनस आहे तर एक घ्यायचा का 2 ते आपण नंतर ठरवू, पण क्लोरीन हा मध्ये नाही आहे, त्यामुळे अमोनिया आणि कार्बोनेट हे ऑप्शन सीच येणार. आयडेंटिफाय 0 डायमेन्शनल नॅनोस्ट्रक्चर फ्रॉम एक्झाम्पल्स गिव्हन बिलो. सो सरळ सरळ ग्रीन केमिस्ट्री नॅनो केमिस्ट्रीचा टेक्स्टबुक क्वेश्चन आहे मित्रांनो. टेक्स्टबुक क्वेश्चन असल्यामुळे क्वांटम डॉट 0 डायमेन्शनमध्ये येतात. येते लक्षात? क्वांटम डॉट्स. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स रिगार्डिंग ॲडसॉर्शन. ॲडसॉर्शनच्या बाबतीत चुकीची स्टेटमेंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲडसॉर्बेंट इज हाय ओनली ॲट द सरफेस ऑफ ॲडसॉर्बेंट. हे तर करेक्ट आहे, म्हणजे हे उत्तर नाही आहे कारण आपल्याला फॉल्स पाहिजे. इट इज डिपेंडंट ऑन टेम्परेचर अँड प्रेशर. हे पण करेक्ट आहे कारण टेम्परेचर आणि प्रेशरवरतीच ॲडसॉर्शन डिपेंड असतं. मॅक्सिमम असेल तर मॅक्सिमम, टेम्परेचर कमी असेल तर कमी, प्रेशरचा पण तो रिलेशन आहे. सो हे पण उत्तर नाही कारण हे स्टेटमेंट करेक्ट आहे. इट इज अकम्पेंड बाय इव्हॉल्युशन ऑफ हीट. यस, एक्झोथर्मिक आहे म्हणजे हे पण उत्तर नाही. इट इज इंडिपेंडंट ऑफ सरफेस एरिया. हे चुकीचं आहे कारण जेवढा जास्त सरफेस एरिया मित्रांनो तेवढंच ॲडसॉर्शन जास्त असते. सो सरफेस एरिया ग्रेटर, ॲडसॉर्शन देखील जास्त असेल, ग्रेटर असेल, आणि हे इंडिपेंडंट म्हणते म्हणून ही स्टेटमेंट चुकीची आहे, म्हणजे हेच आपलं उत्तर असलं पाहिजे. नेक्स्ट, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फॉलोइंग कंपाऊंड. सिंपल आहे, बेन्झीन रिंग दाखवले, हायड्रोजनच्या ऐवजी तिथं क्लोरीन आलंय, म्हणजे कार्बन 6 असतील पण हायड्रोजनच्या ठिकाणी क्लोरीन आहे म्हणून Cl6. सो C6Cl6 कुठं आहे? ऑप्शन बी, बॉम्बे. नेक्स्ट, व्हॉट इज द नेम ऑफ टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल अकॉर्डिंग टू कार्बिनॉल सिस्टीम. मित्रांनो कार्बिनॉल सिस्टीममध्ये जे पण COH बॉन्डिंग असते ते दाखवतो मी तुम्हाला. हा जो पार्ट असतो एक कार्बनला OH तो फिक्स असतो आणि हा काय, याला कार्बिनॉल म्हणतात. मग राहिलेले जे अल्किल ग्रुप आहेत त्याची नावं लिहायची. किती आहेत एकूण? हा एक मेथिल आहे, हा एक मेथिल आहे, हा एक मेथिल आहे. सो ट्रायमेथिल कार्बिनॉल असं येईल. ट्रायमेथिल कार्बिनॉल कुठं दिसतंय? ऑप्शन डी इज द राईट आन्सर. In ionic solid, anions are arranged in CCP array and cations occupy all the octahedral voids. What is the formula of ionic compound? Solid state चा simplest question. पहा, A म्हणजे कॅटायन आहे. आता CCP array मध्ये कोण अरेंज करते? anions are arranged in CCP. मग anions जर आपण CCP मध्ये घेतले and cations occupy all the octahedral voids. तुम्ही लक्षात घ्या octahedral voids नंबर ऑफ ॲटम्स एवढ्याच असतात. OV इज इक्वल टू N इज इक्वल टू N, तेवढेच असतात ऑक्टॅहेड्रल वॉइड्स. मग आता इथं N ची किंमत कोण घ्यायची आपल्याला? ऑक्टॅहेड्रल वॉइड कोण ऑक्युपाय करते? कॅटायन्स ऑक्युपाय ऑल ऑक्टॅहेड्रल वॉइड्स. कॅटायन कोण आहे? A. तर A हे Aच असणार आहेत. ठीक आहे, A इज इक्वल टू Aच. त्याच्यानंतर राहिला प्रश्न CCP मध्ये कोण आहे? B आहे. B कोण आहे? ॲनायन. तर CCP मध्ये B आहे तर B चा पण नंबर तेवढाच राहणार कारण CCP आहे. म्हणून मग रेशो काय झाला? A:B 1:1 चा रेशो आहे. मग 1:1 म्हणल्यावर कंपाऊंडचा फॉर्म्युला काय आला? AB. सो सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ द कंपाऊंड इज AB. दोघं पण सेम सेम आहेत. इथं जर टेट्राहायड्रल वॉइड्स दिलं असतं तर A ची संख्या 2 आली असती. A2B असं आपल्याला लिहावं लागलं असतं, पण इथं दोन्ही सारखे सारखे कारण ऑक्टॅहेड्रल वॉइड हे नंबर ऑफ ॲटम्स एवढ्याच असतात.
ओके चल. विच ऑफ द फॉलोइंग इज सेकंडरी बेन्झोलिक अल्कोहोल. सेकंडरी बेन्झोलिक म्हणजे बेन्झीन रिंगच्या पुढचा sp3 हायब्रिडाइज कार्बन, हा झाला आपला बेन्झोलिक कार्बन. पण त्याला सेकंडरी बनवायचं आहे तर बाजूला एक मेथिल ग्रुप घ्या आणि तिथं तुम्ही OH जोडू शकता. तर हा सेकंडरी असेल. असा फॉर्म कुठं दिसतोय तुम्हाला बघा, हे C6H5 हे फिनिलला मॅच झालं, CH ला CH, खाली लिहिलाय CH3, आपण वरती लिहिला, एवढाच फरक. सो ऑप्शन बोला C इज द राईट आन्सर. याचा ऑप्शन C असेल. Which of the following hydride of chalcogens has lowest bond angle and highest bond length? कमीत कमी बॉन्ड अँगल आणि हायेस्ट बॉन्ड लेंथ. लक्षात ठेवा, लोन पेअर जिथं येतात आणि जिथं नसतात तिथं तो फरक पडतो सगळ्यात. हायेस्ट बॉन्ड लेंथ म्हणते, बॉन्ड लेंथ जास्त असण्यासाठी ॲटमची साईज जास्त पाहिजे. मग तुम्ही काय करा, हे तर सगळे हायड्रोजन आहेत, आपण काय करूयात, हे 16 ग्रुप आहे, ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलोरियम. याच्यात साईज सगळ्यात जास्त कोणाची, टेलोरियम. हा 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 सगळ्यात जास्त मोठा हा आहे, तर ह्याची बॉन्ड लेंथ जास्त असणार कारण समोर हायड्रोजनच आहे. सो टेलोरियम वाला कुठे आहे बघा, H2Te इज द राईट आन्सर. त्याची बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त. व्हॉट टाईप ऑफ सोल्युशन इज द बेन्झोइक ॲसिड इन बेन्झीन. तुम्ही समजून घ्या मित्रांनो, बेन्झोइक ॲसिड हा सॉलिड असतो, हा सोल्यूट आहे, आणि बेन्झीन हा लिक्विड असतो. सो सॉलिड इन लिक्विड कुठे आहे बघा, सॉलिड इन लिक्विड. सॉलिड ॲज अ सॉल्वंट नाही, सॉल्वंट हा लिक्विड पाहिजे आपल्याला, लिक्विड बेन्झीन पाहिजे. अँड सॉलिड ॲज सोल्यूट नाही, लिक्विड ॲज अ सॉल्वंट. हां, लिक्विड ॲज अ सॉल्वंट अँड सॉलिड ॲज अ सोल्यूट. तर हेच उत्तर येईल आपलं. सॉलिड ॲज अ सॉल्वंट नको, कारण सॉल्यूट पाहिजे सॉलिड. लिक्विड ॲज अ सोल्यूट नकोच. मग ऑप्शन बी इज द राईट आन्सर. द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ऑफ PbI2 इज, पहा KSP तुम्हाला दिलाय, किती दिलाय, 2.8 10⁻⁻8. कॅल्क्युलेट इट सोल्युबिलिटी म्हणलंय, तर KSP तुम्ही बघा PbI2 आहे म्हणजेच AB2 टाईप आहे. AB2 टाईपसाठी पाठच ठेवा, 4s³ असते. काय असते KSP, 4s³. मग KSP इज इक्वल टू 4s³ घेऊया आपण. त्याच्यात सोल्युबिलिटी काढायचं आहे, तर काय येईल, क्यूब रूट ऑफ KSP/4. Put the value, you will get the answer. Therefore, solubility is equal to cube root of KSP. KSP किती दिलं आपल्याला, 2.8 10⁻⁻8 डिवायडेड बाय किती आहे, 4. तर मित्रांनो, हे जर तुम्ही सॉल्व केलं तर लक्षात घ्या, ह्याला 28 बनवू आपण, हे -9 होईल, -9ला बाहेर काढा, -3 होईल, 9/3 करून टाकायचं. 28/4 किती येते, 4 असतात 28, म्हणजे क्यूब रूट ऑफ 7. तुम्ही जर विचार केला 8चा क्यूब रूट किती असतो, 2, म्हणजे 2च्या जवळपासचं उत्तर असलं पाहिजे, कारण आपण 8चा न घेता 7चा घेतोय. तर आपलं 1.9च्या आसपास आन्सर पाहिजे काहीतरी. 1.9 10⁻³ कुठं आहे बघा, हे 1.3 आहे, नाही 1.9 हे आहे, हे तर 7.9 आहे, नाही 7.9. 1.9 म्हणजे 2च्या जवळपासचं उत्तर, कारण 8च्या ऐवजी 7चा बघितला आपण. ऑप्शन बी इज द राईट आन्सर. सो या पद्धतीने तुमचा हा 9 एप्रिल PCBचा हा पहिला मॉर्निंग शिफ्टचा पेपर होता. भेटूयात आपण लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये 9 एप्रिल शिफ्ट 2चा पेपर. त्यामुळे स्टे ट्यून, आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ह्याच्यातलेच क्वेश्चन्स मित्रांनो तुम्हाला येणाऱ्या तुमच्या CETमध्ये दिसणार आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.